गाईज कशा आहात तुम्ही तर बरंच असाल, मी पण बराच आहे. सो गाईज तुम्ही सोचत पडला असाल मी खाली काय म्हणजे खाली का असलो आहे, कारण की मी कपडे नाही घातले, म्हणजे टी शर्टच नाही घातले. सो आणि मी माझा एक नवीन स्टुडिओ पण बनवणार आहे, एकदम 0 to हीरो, म्हणजे एकदम बेकार. म्हणजे पहिले मी इतका घाण स्टुडिओमध्ये ड्रॉइंग काढायचो आणि आता मी एकदम खतरनाक स्टुडिओमध्ये ड्रॉइंग काढणार. तर पुढे जाऊन तुम्हाला व्हिडिओ खूप मजा येणार आहे, तर शेवटपर्यंत बघा. आणि चला आता आपण सुरू करूया आपला ब्लॉग. 0 to हीरो वाला चॅलेंज करण्याच्या आधी मी तुम्हाला सर्वात पहिलेच म्हणजे एकदम म्हणजे इथून जेव्हापासून मी सुरुवात केली त्यापासून दाखवतो. म्हणजे मी कुठलं पहिलं, माझा सगळ्यात पहिला स्टुडिओ ना माझं जमीनच होती, कारण की मी पहिले जमीनवरच ड्रॉइंग काढायचो. म्हणजे जमीनवरच नाही, म्हणजे लोक कसं टेबल्सवर काढतात तसं मी टेबल नाही, फक्त पॅड जमिनीवर ठेवायचं आणि तशी ड्रॉइंग काढायचो. म्हणजे त्यापासूनच मी ड्रॉइंग काढायला शिकलो आहे. सो ते माझं पहिले. आणि माझा सेकंड स्टेप होता एक चेअर. थांबा तुम्हाला लगेच दाखवून आलो. सो गाईज बघू शकतात मी इथून सुरुवात केलेली. माझ्या मम्मीने मला हे विकत, म्हणजे माझ्या मम्मीने मला हे घेऊन दिलेलं. शायद हे 250च्या जवळपास होतं. ह्याच्यामध्ये खूप काय फीचर्स होते. ह्याच्यामध्ये बॉटल्स ठेवू शकत होतो, ह्याच्यामध्ये आपण पेन्सिल्स पण ठेवू शकत होतो, ह्या पेन्सिल पण ठेवू शकत होतो, बॉटल्स पण ठेवू शकत होतो इथं. म्हणजे बॉटल किंवा वगैरे वगैरे. तांबे, म्हणजे पेंटिंग करत असेल तर तांबे इकडे ठेवून पण करू शकतो आपण. म्हणजे हे असेच फीचर्स होते ह्याच्यात. आणि मी पहिले हेच करायचो. तुम्ही हे बाजूबाजूला बघितलं सजन, ह्या रील्समध्ये पण मी ह्याचाच यूज केला आहे. थांबा आता मी ह्याला ठेवून येतो. सो गाईज आता तर माझं ह्याचं झालंय. हे मागे रोशनी येते हट. सो थोडं ह्याला असं करतो. सो गाईज आता हे तर माझी सेकंड स्टेप झाली. आता थर्ड स्टेप मी डायरेक्ट लेवल अप केला आहे. म्हणजे मी आता मी पहिले छोट्याशा टेबलवर यूज करायचो, त्या टेबलमध्ये माझे खूप युजफुल असायचं. पण आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते नवीनच आहे आणि त्याचा मी ट्युअर पण तुम्हाला देणार आहे. सो आता चला लगेच ते बघूया. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate. सो गाईज तुम्हाला मी माझ्या सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये थोडंसं दाखवलंच असेल की एकदम थोडंसं दाखवलं ट्युअर माझा. आता तुम्हाला इकडचं लॅम्प दाखवूया. म्हणजे हे लॅम्प तर तुम्ही पहिले पण बघितलंच असेल. ह्याला थोडं बाजूला ठेवतो. सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे सांगतो, माझ्या मम्मीने आणलेलं हे, म्हणजे हे शिकण्यासाठी आणले, पण मी हे शोपसाठी ठेवतो आहे. आणि की हे भारी पण आहे. जर का कुठले चॅलेंज घेत असेल मी, की म्हणजे इंडियामधले मोस्ट पॉप्युलर फूड काढायचे, त्याची ड्रॉइंग अशी रिअलिस्टिकसाठी हे काम येईल. आणि माझ्याकडे एक बाबासाहेबांची मूर्ती पण आहे. ती आमच्या गावावरून आणली ही बाबासाहेबांची मूर्ती. आणि हे पण ठेवले मी फक्त शोसाठी. म्हणजे अजून जास्त आहेच नाही माझ्याकडे, अजून मला आणावं लागेल. सो आणि हे आहे बुद्धांची मूर्ती. ही माझी नाही, ही माझ्या बहिणीची आहे. माझ्या बहिणीला बड्डे गिफ्ट म्हणून दिलेली. सो ही बुद्धांची मूर्ती ठेवली आहे. बस मी एवढं शोपसाठी ठेवलं आहे. अजून मी सामान आणन. तो आता मला कमिशनवर भेटले 2, त्याची टोटल 40 रुपयेच होईल. मला माहिती कमी आहे, तरी माझ्यासाठी ती रक्कम जास्त आहे. त्याच्यामध्ये मी शॉपसाठी थोडे अजून घेईल माझ्या पैशानी. आणि चला आता तुम्हाला थोडं ट्युअर देतो. सो गाईज मी तुम्हाला वरच्या सामानचा तो टूर दिला आहे. होऊ शकतात हे सर्व सामानचा तर मी तुम्हाला टूर दिला आहे. आता मी तुम्हाला ह्याचं सांगतो.
हे माझे 2 पॅट आहे, तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल. माझी फ्लॅशलाईट पण चालत नाही कारण की माझी खूप कमी बॅटरी म्हणून. हे माझे 2 पॅट आहेत. हे एक ऑरेंजवाला दिसत असेल पण हा ब्ल्यूवाला तुम्हाला दिसत नसेल. व्यवस्थित दाखवतो. हे बाहेर पण येऊ शकतं. हे बघू शकतात तुम्ही. सो हे आहे माझे पॅट्सचा सेक्शन आणि हा खाली आहे माझे ड्रॉइंग्सचा म्हणजे पेपर्सचा सेक्शन. हे टाळ आहे. हे सर्व माझे ड्रॉइंग्स आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. माझे आर्ट आहे म्हणजे हे सर्व माझे आर्ट आहेत. तुम्हाला ह्याचा टूर पाहिजे तर कमेंट करा, खूप सारे कमेंट. आणि हे आहे माझं पेपर्स, खूप सारे आहेत हे पेपर्स. आणि हे माझं आर्टचं मटेरियलचं सेक्शन आहे. हे बघू शकतात, हे माझं आर्ट मटेरियलचं सेक्शन आहे. पहिले जुन्यावाल्या ह्याच्यामध्ये माझं आर्ट मटेरियलचं आणि हे सर्व ठेवायचं नव्हतं पण ह्याच्यामध्ये आहे. आणि हे सर्व माझे बेफालतूचे झालेले ते आहे. आणि हे माझे हे कलर्स, त्या कलरचं मला का हे नाही कारण की मी ड्रॉइंग मटेरियल यूजच नाही करत. तर एवढंच आहे. अजून शो ऑफसाठी मला खूप पैसे जमा करून लागेल म्हणजे 40 रुपये होईल. त्या 40 रुपयाने मी खूप सारा सामान घेईल. आणि आजसाठी फक्त एवढंच. नेक्स्ट ब्लॉगला नक्कीच भेटूया. तर बाय.